हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक चटणीचा प्रकार बनवला आहे. अगदी चटपटीत अशी चटणी आहे आणि थोडीशी झणझणीत पण असते. तर मी ही चटणी टोमॅटोपासून बनवलेली आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी गॅसवर एक मातीचं भांडं गरम करत ठेवलं आहे. तर आता तुम्ही म्हणाले मातीचं भांडं नाही आहे, तर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही कढईमध्ये वगैरे बनवलीत तरी चालेल किंवा पातेल्यामध्ये वगैरे एखाद्या. तर आधी मी बाकी चटणीची तयारी करून ठेवले आणि आता फक्त मी करताना दाखवते तुम्हाला. तर हे भांडं गरम केलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे, त्यानंतर घातलेले आहे जिरं. तर 1 चमचा जिरं घातलं आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. जिरं आणि तीळ चांगले तडतडले की नंतर त्यामध्ये घातलेलं आहे लसूण. तर लसणाचं प्रमाण आपल्याला भरपूर वापरायचं आहे. तर मी जवळपास अर्धी वाटी लसूण सोलून अख्खाच असा लसूण घातलेला आहे. त्यानंतर या मिरच्या आहेत, तर एक मोठी वाटी भरून या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर या तिखटवाल्या मिरच्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या आणि लसूण थोडासा तेलावर परतला गेला की नंतर हे अर्धा किलो टोमॅटो आहेत. तर अगदी लालबुंद असे टोमॅटो मी मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतले आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे. तर हे सगळं घातल्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ. तर मी चांगले 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून नंतर आपल्याला ते झाकून वाफवून घ्यायचं आहे. तर आता मी 1 मिनिटभर हे सगळं आधी परतवून घेतलं आहे चांगलं आणि परतवून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत. तर आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, बस असंच आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. टोमॅटोमुळे वगैरे त्याला मिठामुळं पाणी सुटतं आणि यामध्येच आपल्याला हे टोमॅटो वगैरे चांगले शिजवून घ्यायचे. तर मी झाकण काढून एकदा छान असं हे हलवून घेतलेलं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे. तर साधारणतः 7 ते 8 मिनटं मी लो टू मीडियम गॅसवर हे टोमॅटो चांगले शिजवून घेतलेत. तर बघू शकता आता छान असे हे टोमॅटो एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आता हे टोमॅटो शिजून रेडी झाले, तर दाखवते मी तुम्हाला. तर बघू शकता कोथिंबीर वगैरे त्यामध्ये एकदम सॉफ्ट झालेले आहे आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊयात. तर ते मी सगळं प्लेटमध्ये काढून घेते आणि एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ते चांगलं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत. तर मी मिक्सरलाच हे बारीक वाटणार आहे. तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावर वगैरे वाटलं तरीच त्याची टेस्ट छान येते. पण मी तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरलाच वाटून घेणार आहे बारीक असं. तर आता बघू शकता आपलं ते चटणी जी आहे ती वाटून रेडी झालेली आहे. तर त्याला आता आपण एक तडका देणार आहोत. तर मी काय केलं, एक तडका पॅन घेतलं आहे, त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि आता थोडंसंच जिरं घातलं आहे, कारण आपण टोमॅटो शिजत असताना त्यामध्ये जिरं घातलेलं होतं. त्यानंतर 1 चमचा उडीद डाळ घातली, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घातल्यात आणि परत मी थोडासा लसूण घातला आहे. तर लसूण मी हा असा अख्खाच घातलेला आहे, त्याची साल वगैरे पण काढलेली नाही आहे आणि त्याचा आपण जो आहे तो तडका चटणीवर देणार आहोत. तर खूप छान अशी याची टेस्ट लागते भातासोबत, भाकरीसोबत, पराठे, कोणती चपाती किंवा अगदी आपण इडलीसोबत किंवा डोश्यासोबतही ही चटणी खाऊ शकतो. एवढी सुंदर याची टेस्ट लागते. तर एकदा माझ्या या पद्धतीनं नक्की तुम्ही ही टोमॅटोची चटणी अशा प्रकारे करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि मी बनवलेली ही टोमॅटोची चटणी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.